नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आपण करणार आहोत गोड असा दलिया. तर त्यासाठी कढईमध्ये आपण घेते मी 1 चमचाभर तूप. त्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम टाकणार आहोत. थोडेसे मी ते बदाम घेतलेत आणि 2 चमचाभर काजू घेतलेत. त्यानंतर 2 चमचे मी ते शेंगदाणे आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतले. आता हे आहे ना आपण तुपामध्ये थोडं परतून घेऊया. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे. बघा आपले छान परतून झालेत हे सुकामेवा. तो आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये ना मी अजून 2 चमचे तूप ॲड करते आणि यामध्ये 1 वाटी घेतली. त्या वाटीनेच 1 वाटी दलिया घेतला मी इथे. याचं प्रमाण आलं ना मी 1 वाटीच अशी एक म्हणजे ठेवली आहे की सगळं जे प्रमाण आहे ते मी या एका वाटीनेच मोजून घेतले. म्हणजे दलिया असेल, गूळ असेल, पाणी असेल, म्हणून ती एकच प्रमाण ठेवण्यासाठी एकच म्हणजे कुठंतरी माप ठेवा की जेणेकरून आपला दलिया परफेक्ट होईल. तर आता दलिया जो आहे तो तुपामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनटं मी हा दलिया परतला आहे. तर बघा छान आपला दलिया परतून झाला आहे. आता सेम वाटीने आपण 2 वाटी पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे. तर ते पाणी आपण याच्यामध्ये आता ॲड करूया. पाणी गरमच घ्यायचं आहे एकदम. तर बघा 2 वाटी पाणी मी इथे ॲड करते. त्यानंतर आता हे आपण छान मिक्स करायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपण हा दलिया जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. बघा छान आपण मिक्स करतोय. गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपण याला शिजवून घ्यायचे. तोपर्यंत काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये सेम वाटीने 1 कप गूळ घेतला आहे मी इथे. आता त्याच्यात आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत. हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणून परत सांगते की जे कुठलं तुम्ही भांडं घ्याल ते एकच भांडं घ्या आणि त्यानेच सगळं मोजून घ्या, म्हणजे मग परफेक्ट होऊन जाईल दलिया तुमचा. आता फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे आपल्याला, पाक नाही करायचं आहे. बघा गूळ विरघळून घेतलं आहे मी. एका बाजूला दलिया पण आपला बघा अर्धा तरी शिजलं आहे, पाणी सगळं आटलं आहे त्यातलं. आता जे आपण गुळाचं पाणी केलं ना ते आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे. बघा सगळं मिक्स केलं दलिया आणि मग आपण ते गुळाचं पाणी केलं त्याच्यात ॲड करायचे. आता हे थोडंसं तुम्हाला पातळ दिसेल पण अजून आपला दलिया शिजायचा आहे. तो जसा शिजेल तसं हे सगळं पाणी आटेल आणि छान आपला दलिया तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मगाशी तळून ठेवले होते ड्रायफ्रूट्स वगैरे ते याच्यामध्ये ॲड करू आणि परत एकदा याला आपण मिक्स करून घ्यायचे. आता हा जरी गोडाचा पदार्थ असला तरी त्याला चवीसाठी म्हणून थोडंसं इथे मीठ आपण ॲड करणार आहोत. बघा थोडंसंच मी इथे मीठ ॲड करते आणि परत एकदा याला आपण छान मिक्स करून घेऊया. आता याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि परत याला शिजू द्यायचं. एक 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघाल की आपला दलिया छान आता शिजला आहे. थोडासा अजून चिकट लागतो आपल्याला आहे. त्याला अजून आपल्याला एक वाफ द्यायची, पण त्याआधी मी इथे टाकते आता वेलची आणि जायफळाची पूड मी इथे घेतली आहे. तर ती एक अर्धा चमचाभर आपण याच्यात टाकूया आणि हे छान मिक्स करूया. हे सगळं परतून झालं की याला परत आपण एक वाफ द्यायची. फक्त मध्ये मध्ये आपण याला परतत राहतोय म्हणजे का की खाली आपला दलिया लागायला नको म्हणून.
बघा मी परत झाकण ठेवलं आहे आणि बस आता आपला हा दलिया तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.